आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आज प्रत्येक महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्र काबीज केलेलं आहे। शिक्षण असो, राजकारण असो किंवा वैज्ञानिक असो, आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी काबीज केलेलं आहे। ह्याचं कारण आहे ह्या ज्या व्यासपीठावर इथं ज्या आपल्याला प्रतिमा पूजन केले, ह्या सर्व महिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्याग केला, जे कार्य केलं, त्यांच्या कार्यामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि आज या ठिकाणी मी जी उपस्थित आहे हे यांच्याच कार्याचं फलित म्हणून आम्ही सगळं महिला या ठिकाणी आज हे कार्य करू शकत आहोत। समाजामध्ये महिला हे काम करत असताना प्रत्येक नातं निभावत असते, ते अगदी प्रामाणिकपणे निभावत असते आणि महिलेमुळेच आज घरापासून ते देशापर्यंत एक पाठीचा जो कणा असतो तो कणा ही एक स्त्री आहे आणि ह्या स्त्रीला नेहमी सन्मान मिळावा असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि सन्मान तो स्त्रीने स्वतः मिळवलेला आहे। परत एकदा मी सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून हा सांगवी प्रभाग 3 या ठिकाणी एअरपोर्टच्या समोर अशोक सम्राट बुद्ध विहार समोर स्टेजवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच की महिलांचा सन्मान वाढावा, महिलांसाठी म्हणजे त्यांचं जे समाजासाठी म्हणजे त्यांचं जे काही कार्य आहे त्यांचं महत्त्व वाढवावं आणि सर्वांनी जागतिक महिला दिनानिमित्त येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, यासाठी हे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते कविताताई, जे महापौर आहेत नांदेड जिल्ह्याचे महिला महापौर, यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहेत, त्यांनी येणार आहेत आणि महिलांना, नागरिकांना त्यांनी मार्गदर्शन देखील करणार आहेत। आणि महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील ते देणार आहेत। त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि ते येऊन सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतील। हा प्रेमराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मार्फत हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व ताईंना आणि सर्व नागरिकांना, मी महिलांना या ठिकाणी माझ्यातर्फे सर्वांना आज हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो।